नाहीयेस. तू तर ऍक्च्युली आम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे. बापरे, आकाश दादाला हे सगळं कळलं असतं, काय झालं असतं ना, तुला आयडियाही नाहीये. हे काय बोलताय तुम्ही? हं? जाऊ दे तो रानडे, जाऊ दे. ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. असं झालंय तुमच्या मुलीचं. नाहीये का तुमच्या दोघांचा माझ्यावर विश्वास? ठीक आहे, मग जा बाहेर आणि विचारा जयश्रीला. नाही नाही विशाखा मॅडम, कोणालाही काहीही विचारायची गरज नाहीये. आम्ही सुद्धा वसूला हेच समजायचा प्रयत्न करतोय की तिने गप्प राहावं म्हणून. ते आकाशरावना काहीही सांगू नये. पण का बाबा? माझ्यावर विश्वास ठेवा. इतक्या दिवसात मला आकाशराव जरा तरी कळले असतीलच ना. बाबा हो, खूप मोठं मन आहे त्यांचं, नक्की समजून घेते. नाही ग, नाही समजून घेणार तो. ऍक्सेप्ट कर ना. तुला सांगते वसुंधरा, तो इतका खचून जाईल ना, की आयुष्यात पुन्हा कधी उभाच राहू शकणार नाही. तुला वाटतोय ना, इतका खमक्या नाहीये ग आकाश. समजून घेणं बिणं तर दूरच राहिलं, स्वतःचा जीव नकोसा होईल त्याला. आणि कदाचित मागच्या वेळेसारखंच. म्हणजे मम्मा, तिला तर काही माहीतच नाहीये. नाही माहीत ग. नशीब समज वाचला तो. इरावती नंतर जीव द्यायला निघाला होता स्वतःचा. गप्प बसा. खबरदार त्यांच्याबद्दल एक शब्द घाणेरडा बोललात तर. मला तुमच्यावर कधी मात्र विश्वास नाहीये. नाहीये ना विश्वास? ठीक आहे, नाहीये विश्वास. मी ना एक काम करते, तुला आकाशच्या डॉक्टरांचा नंबर देते, त्यांच्याशी बोल, मग विश्वास बसेल तुझा. नाही ते एक काम कर, बाहेर जाऊन ना सगळ्यांशी बोल, अगदी आकाशशी सुद्धा बोल, मग खरं वाटेल का? नाही, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुला जर का असं वाटलं की आम्हाला एक्सपोज करायचंय, तर मग पाड. काय करू शकते ना मी जयूला ना इतकंच सांगेन, अगं दागिने ना घरातच सापडले जयू, तुला सांगायचीच विसरले ग. तसंही तुझ्याकडे कुठला पुरावा नाहीच आहे. पण वसुंधरा, मी जर का तोंड उघडलं ना, तर तुझा लाडका नवरा आकाश स्वतःचा जीव द्यायला सुद्धा पुढे मागे बघणार नाही. येतंय लक्षात? बिचाऱ्याची नुमनु ग, बिचाऱ्या. आधीच आईला गमावून बसले, आणि आता तर बापालाही गमावून बसतील, आणि तेही फक्त तुझ्यामुळे. हो हो बाळा, हो, जाऊयात. प्लीज काही बोलू नकोस. अरे हो, जाऊयात बाळा. बरं, चला. विशाखा मॅडम, प्लीज आमच्या वसूला माफ करा. ती कोणालाही काही सांगणार नाहीये, आणि हे वचन तिच्या वतीनं मी तुम्हाला देतो. आत्ता सोडते तिला, पण हा शेवटचा चान्स आहे. पण यापुढे जर ती माझ्या वाकड्यात गेली ना, तर तुमच्या सुनेचा, हो आय मीन तुमच्या सो कॉल्ड मुलीचा संसार
बघ ना आम्ही लहान असून पण आम्हाला मोदक नाही मिळत. तुला माहिती आमची टीचर काय म्हणते, जर लहान मुलांनी मोदक खाल्ले ना तर मग बाप्पाला पण आपोआप मिळतात. बरोबर बोलते टीचर. तुम्ही खाणार मोदक? हो. बरोबर तुम्हाला? हो. चला जा, खेळायला जा छान. अगं कुठे होतीस तू? अगं हे रानड्यांना प्रसाद द्यायला गेले होते आणि गप्पा मारत बसले. तुझं बरं बाई जमता यांच्याशी. तुला माहितीये ना, मी एकदा बोलायला लागले की काय काय बोलीन ते काही कळतच नाही. बोलत काय बसलीये मी? जय उशीर झालाय, आम्ही निघतो आता. ए जेवून जायचंय? अहो निघूया ना. ऐक ना जयू, मी काय म्हणते, जेवायचा प्लॅन पुन्हा कधीतरी करू. आत्ता निघते, उशीर होतोय. चला